नमस्कार खवयांनो, समर्थ किचनमध्ये तुमचं स्वागत असा. मी आज बनवलेलं आहे कोकणी पद्धतीत सौंदळ्याची कढी आणि इरडाचा टिकला. आमच्या कोकणात ते का इरडाचा टिकलाच बोलतात. आता ते का मीठ आणि आगोळ म्हणजे कोकमाचा रस तो लावून ठेवायचो 15-20 मिनटं तसंच. आणि तोपर्यंत आम्ही काय सामान लागतं आता बघूया. सामान लागतला मच्छी कढी, खोबरा, ओला खोबरा, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा. ह्या सगळं आता साहित्य मिक्सरच्या एका भांड्यात घेऊया आणि त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. एकदम बारीक करून घेऊया. जाडसर ठेवता नाही. इरडाच्या टिकल्याक वाईट जाडसर चालतं, तसं काय नाही. पण मी आता दोघांचा एकच वाटण करते, त्याच्यामुळे मी बारीकच ते का लायतले इरडाच्या टिकल्या. ह्या आता असं वाटण करून घेतला, असं व्यवस्थित सगळं त्याच्यात आहे पाणी टाकूया. पाणी टाकून झाला की व्यवस्थित त्याची अशी पेस्ट करून घेऊया, अशी बारीक अशी. बघा कसं कलर येलो. मी मच्छी मसालो मी घरातच बनवले माझ्या. झालो पण बरोबर आणि वास पण मस्त येतात एका. कलर पण बघा कसं. आता ह्या वाटण जास्त वाटण मच्छी कढीकच टाकतले, कारण का इरडाच्या टिकल्यात काय जास्त खोबरा वापरणार नाही. फक्त जरासा 2-3 चम्मच झाला की आता एका हव्या तेवढा पाणी घालू हव्या आणि आता उकळीपर्यंत ठेवायचा. एक उकळील्यानंतर मग सौंदळ्या टाकायचे त्याच्यात. नाही आधी जर टाकल्या ते कुस्करतात, विरघळतात ते. झाला. हव्या तेवढ्यात तुम्ही पाणी टाका. जास्त तुमका पातळ हव्या तर पातळ करा आणि कमी जाडसर हव्या तर मग जाडसर कढी करा. आमच्या घरात काय पातळ कोण खाऊ बघणार नाही, त्याच्यामुळे ते जरासे मीडियम तशी बनवून घेतले. झाला ह्या की आता पाणी हवे तेवढ्या एका टाकलं की आता हे सौंदळ्यानंतर एक उकळी की मग त्या सौंदळ्या टाकायचे. तर तोपर्यंत आता मी इरडाच्या इरडांका टिकला लावून ठेवते. इरडांका या खोबऱ्याची पेस्ट लावून ठेवते. ही बघा अशी जरा लावून ठेवली वाटणं की नंतर मग फोडणी वगैरे मी टाकले नाही. आता कढी पण मी फोडणी टाकू नाही, डायरेक्ट त्याची चटणी होती आणि तेवढं पाणी टाकलं. आता लावून ठेवली ते डायरेक्ट त्या टोपात टाकायचं. ते का जास्त ढवत बसायचं नाही. ढवत बसायला ते मासे ते कुस्करतात. हे पकडून नाही करायचं. याच्यासाठी सोला, कोथिंबीर, मीठ घ्या तुम्हाला आणि या हळदीचा पान इरडाच्या टिकल्याक लागतात. आमच्या गार्डनला जाता लागली हळदी आणि मी आता एक पान आणलं आहे. आणि बघा ही आता सोला टाकली. झाला. एका सोला बोलतात आमच्या कोकणी भाषेत आणि इतर ठिकाणी ते का कोकम बोलतात. झाला. हे मीठ टाकलं चवीनुसार. दोघा येतोय. हे काही उकळी योग नाही, असं उकळी येली की मग त्याच्यात सौंदळे टाकायचे. हे बघा असे चवीनुसार तुमका हवं तसा मीठ टाका. आणि मी या सेंदा नमकच वापरते. सेंदा मीठ, पांढरा मीठ मी वापरणेच नाही घरात. हे असं इरडाचे टिकला, एका म्हणतात इरडाचा टिकला म्हणजे सुकी चटणी इरडाची. त्यात हळदीचा पान टाकलं की चवच येतात भारी आणि वासही मस्त येतात एका. बघा तुम्ही एक दिवस करून असं हळदीचं पान टाकून तुमच्या तिकडे अवेलेबल असलं तर. एका म्हणतात सौंदळ्याचे आता हे झाले उकळी येली की आता एक करून सगळे ते सौंदळे कढीत टाकायचे. ते का ढवळत बसायचं ना जास्त वेळ. तर चमच्याने हे केलं एकदा की झालं. हे बघा आमच्या घरात एक पोरगे असं ते का भाजलेले मासे होईल कसले हाने ते काट्याचे हाने काय इसवण हाने ते का हवेच ते. मग त्याच्यासाठी 6-1 मासे हे आता भाजून घेतले, नाहीतर केलेच करताना. हे भाकरी आमची नाचण्याची भाकरी आरोग्यासाठी चांगली आहे. डायबिटीस लोकांसाठी तर एक नंबरच आहे नाचण्याची भाकरी. आमच्या कोकणात नाचण्याची भाकरी म्हणजे आणि माशाची कढी एक नंबर. आमच्याकडे दररोज नाचण्याची भाकरीच असतात आणि भात. कोकणी माणसात काय भात होत, भाताशिवाय का त्याचा जाऊचाच नाही. भात कोकणी म्हणून जो फेवरेट माशाची कढी आणि भात. हे बघा. आता तो आवडला तर लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा हे असं टिकला, कढी, टिकला, भात आणि सॅलेड त्याच्या